नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या मूल्य शिक्षण ह्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आदरणीय बालब्रह्मचारी डॉक्टर विजय शांताराम पाटील हे जुळलेले आहेत, जे आपल्या बालपणापासूनच राजयोगाचा अभ्यास करीत आहेत आणि त्यांनी सोबतच 11 विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही केलेलं आहे आणि ते आध्यात्मिक संस्थांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी PhD ह्या विषयावर PhD ही केलेली आहे आणि आता वर्तमान काळामध्ये ते जळगाव शहराच्या भागीरथ शाळेमध्ये 24 वर्षापासून टीचर म्हणून कार्यरत आहेत आणि ते आज आपल्यासमोर शिक्षक आणि शिक्षण ह्या विषयावर चर्चा करणार आहेत. तर शिक्षक म्हणजे काय असतं आणि शिक्षण म्हणजे काय हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला तर सरांकडे बोलूया. नमस्कार सर, आज आपल्या ह्या कार्यक्रमात तुमचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर सर, शिक्षण आणि शिक्षक तर म्हणजे काय असतं? तर सर्वात प्रथम तुम्ही शिक्षक ही व्याख्या सांगा की जरूर. शिक्षक काय असतो? जरूर. शिक्षक या शब्दाचा आपण जर अर्थ बघितला तर यामध्ये शिक्षक ही एक व्यक्ती असावीच असं नाही आहे. समाजामध्ये आपण पर्यावरणामध्ये आपण कीटक, प्राणी, हा निसर्ग हे सगळे आपले शिक्षक आहेत. आपल्याला जो सद्गुण शिकवतो, जो आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो, मग तो सजीव निर्जीव कोणी असो, तो आपला शिक्षक असतो. पण रूढार्थाने जर आपण बघितलं तर शिक्षक हा 4 भिंतींमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारा एक व्यक्ती असतो असं आपण मानतो. परंतु त्या पलीकडे जाऊन शिक्षकाची भूमिका ही फार व्यापक आहे, वैश्विक आहे आणि ती सर्वांसाठी अति आवश्यक आहे. शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, नैतिक अशा अनेक बाजूंनी प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तो त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी अनेक मार्गांनी, जसं नद्या अनेक मार्गांनी सागराला मिळतात ना, सागराला समृद्ध करतात, त्याप्रमाणे विद्यार्थ्याला शिक्षक अनेक पैलूंनी समृद्ध करत असतो. तर ही झाली शिक्षकाची एक व्याख्या की शिक्षक कोण असतो. तो निसर्गातला दगडही असू शकतो, झाडही असू शकतं, जिवंत व्यक्ती असू शकते, तर त्याला आपण शिक्षक म्हणूया. आणि दुसरा जे आपण कुणाकडनं काही ना काही शिकत असतो. आणि तो तुम्ही जो प्रश्न विचारला की शिक्षक आणि शिक्षण, आता आपण वळूया शिक्षण या व्याख्येकडे. आता शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे जीवन जगण्यासाठी, अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी आपण जे काही आत्मसात करतो, उदाहरणार्थ ज्ञान असेल, जीवनमूल्य असतील, कौशल्य असेल, काही परंपरांचं सांस्कृतिक ज्ञान असेल, तर हे सगळं जे आपण अर्जन करतो, स्वीकारतो आणि आपल्या वृत्तीतून, वागण्यातून, आचरणातून व्यक्त करतो, त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. व्यक्ती सुशिक्षित कशी बनते? तर या सगळ्या चांगल्या बाबींच्या अंगीकारण्यातून ती शिक्षित बनते. म्हणजेच तो शिक्षण घेतो. शिक्षण घेतलेली व्यक्ती जगामध्ये कधीही कोणत्याही बाबतीत ज्याला आपण म्हणतो फेल होणं अशी होत नाही. ती आत्मनिर्भर बनते आणि नवीन जीवन जगण्यासाठी, अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी ती प्रेरित होते. बरोबर आहे. तर ते प्रेरित करणारं ज्ञान म्हणजे शिक्षण. आता शिक्षक आणि शिक्षण या 2 व्याख्या पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊया की शिक्षक, गुरु आणि परमात्मा, परमेश्वर म्हणून आपण त्या तिघांमधला आपण थोडक्यात फरक बघून घेऊ आणि नंतर पुढच्या मुद्द्याला जाऊ. शिक्षक आणि परमात्मा, गुरु किंवा परमात्मा. शिक्षक, गुरु आणि सर्वांचा महागुरु परमात्मा ज्याला म्हणू आपण, या तिघांमधला फरक बघू. आता शिक्षक हा पहिला मुद्दा मी घेतो. शिक्षक म्हणजे काय की तो फक्त विद्यार्थ्यांना काही तासापुरता, जसं शाळेमध्ये 5 तास शिक्षण देतो आणि बाकी मग तो घरी चालला जातो, मुलं घरी चालले जातात, त्यांचा संबंध तुटतो. प्रत्येक क्षणाक्षणाला तो त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही. 5 वाजले, शाळा सुटली, 12 ते 5 शाळा होती, बरोबर आहे. विद्यार्थी घरी गेले, शिक्षक घरी गेले. तर शिक्षकाची भूमिका काही तासांपुरता आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये मर्यादित आहे.
आता गुरूंकडे वळू आपण. गुरु म्हणजे आपण मोठे होतो, शिक्षण पूर्ण करतो, कॉलेज पूर्ण करतो, नोकरीला लागतो. नोकरीला लागल्यानंतर मग आपल्याला संसार असतो. संसारामध्ये अनेक समस्या असतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण मग एक गुरु करतो. आता गुरु काय करतात, आपण शिकलेलो असतो, नोकरीला असतो, सगळं काही व्यवस्थित असतं, पण गुरु करण्याची गरज काय? कारण संसारामध्ये ज्या काही अडचणी येतात आपल्याला, ज्या काही आपल्याला समस्या येतात, त्याच्यावर आपण मार्गदर्शन घेण्यासाठी गुरु करतो. मग हे गुरु काय करतात की तुम्हाला जीवन जगण्यासाठी, अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. मग ते दाढीवाले बाबा असतील किंवा अज्ञात असे अव्यक्त झालेले, जे शरीर सोडलेले असे कोणी व्यक्ती असतील, त्यांच्या नावे आपण भजन कीर्तन करून, त्यांची आराधना करून, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. हे झाले गुरु. गुरु पण मला तरी वाटतं की क्षणोक्षणी आपल्या सोबत असू शकत नाही. बरोबर. शिक्षक आणि गुरूंची फार मोठी मर्यादा आहे. तुम्ही त्यांच्या आश्रमात जाल, ते जिवंत असतील, तेवढाच तुमचा संबंध येईल, आणि नंतर मात्र तुम्ही एकटे असाल, ते एकटे वेगळे असतील. बरोबर आहे. म्हणजे घरी आलो आपण तिथून संबंध पुन्हा तुटला. मग जसं ते आपली तीच लाईफ सुरू होऊन जाते हो. परत. पण आता मला तिसरा जो प्रकार सांगायचा आहे शिक्षण देणारा, बरोबर आहे. तो आहे परमात्मा, परमेश्वर, ईश्वर, अल्लाह, गॉड, प्रभू. सगळ्या गुरूंचा पण गुरु आहे. सर्व गुरूंचा महागुरु म्हणू आपण त्याला. बरोबर आहे. हा, या महागुरूचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की हा फक्त हिंदूंना शिकवणारा, मुसलमानांना, ख्रिश्चनांना असं नव्हे, तर हा जगातल्या जितके काही प्राणी आहेत, प्राणी मात्रा, त्याच्यात मनुष्य आला, या सर्वांना प्रेरणा देणारा, सर्वांना शक्ती देणारा, सर्वांचं संचालन करणारा, सर्वांचं जीवन सुखदायी करणारा असा परमात्मा आहे. आणि हा क्षणोक्षणी तुमच्या सोबत असू शकतो मनाद्वारे. जसं म्हणतात ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असं पण परमेश्वराला एक सोबत ठेवू शकतो, परमनंट सोबत ठेवू शकतो. तसा हा परमात्मा, हा सर्व गुरूंचा महागुरू आहे. कसा? तर बघा, जे गुरु असतात, आध्यात्मिक गुरु, ते पण तपश्चर्या करतात, ध्यान करतात, डोळे बंद करून त्याची आठवण करतात. म्हणजे त्यांचा पण तो गुरु आहे, गुरूंचा गुरु, महागुरू. तर या महागुरूला जर आपण भेटलो किंवा मनाने त्याला अगदी आपलासा केला, त्याचा परिचय घेतला, तर मला खात्री आहे, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की आपलं जीवन अतिशय सुखकारी बनतं, आल्हाददायक बनतं, आनंददायी बनतं, यात तीळ मात्र शंका नाही. तर असा गुरु जो आहे तो सर्व मूल्यांचा, सर्व शक्तींचा, ज्ञानाचा फार मोठा स्रोत आहे, शक्ती आहे. तर तो परमात्मा जर आपल्या सोबत राहिला, तर शिक्षणासोबत, म्हणजे शिक्षक गुरु यांच्यासोबत महागुरूला जर सोबत ठेवलं आपण, परमेश्वराला, तर मला वाटतं आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच भरभराटीचं जीवन जगू शकू. नाही, आणि ते आम्हाला की तुमच्या सोबत नेहमी परमात्मा असतो आणि सोबत घेऊन चालतात तुम्ही त्यांना, ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमची जी एक आंतरिक खुशी आहे ते त्यातूनच दिसून येत आहे की हो, तुम्हाला ईश्वर प्राप्ती आहे असं. तर तुम्ही म्हणालात की परमात्माची साथ आणि तो आपल्या सोबत असेल तर सर्व सुरळीत चालेल. तर त्याला कसं आपण प्राप्त करू शकतो, म्हणजे त्याचा जरिया कसं जाणून घेऊ शकतो आपण त्याला? छोटीशी प्रोसेस आहे, परमात्म्याला कसं जाणणार. आता तुम्ही म्हणाल की मला परमात्मा दाखवा, बाप दाखवून तर श्राद्ध कर, तरच मी मानेल परमात्मा आहे, नाहीतर मी नास्तिक आहे, पूर्ण मी परमात्मा मानत नाही, असं जर एखादी व्यक्ती म्हणत असेल, तर त्या व्यक्तीला आपण समजवू शकतो की बाबा रे, परमात्मा हा चर्मचक्षूंद्वारा दिसणारा नाही. पहिली गोष्ट अशी आहे की जशी हवा आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, चर्मचक्षूंनी पाहण्यासारखी नाही ती, परंतु जाणवते, थंड आहे, वाहते आहे, आपल्याला स्पर्श होतो तिचा. तसा परमात्मा हा जाणून घेण्याची गोष्ट आहे, तर चर्मचक्षूंनी पाहण्याची गोष्ट नाही. याची देही, याची डोळा आपण त्याला पाहू शकत नाही, परंतु मनाने त्याला आपण जाणू शकतो. तर परमात्मा जाणण्यासाठी सर्वात प्रथम त्याचा परिचय प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आता परिचय प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्याला परिचय झालेला आहे त्याच्याकडूनच तो परिचय प्राप्त करून घ्यावा लागेल. कारण मनुष्य हा कितीही केलं तरी अपूर्णच असतो. तो असं म्हणतात ना, मरेपर्यंत आपण विद्यार्थी असतो, शिकतच असतो. तर आपण ही शिकण्याची प्रक्रिया आहे, आपण ती जागृत ठेवली आणि जाणकारांकडून त्याची माहिती घेतली तर ती मिळते. पण आता त्याच्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला की अनेक पंथ आज जगामध्ये आहेत, अनेक शाखा आध्यात्मिक या जगामध्ये आहेत. मनुष्य हा थोडासा
तो सत्य कन्फ्यूज काय आहे ते समजत कन्फ्यूज होतो, हे सत्य का ते सत्य. बरोबर. परंतु मी या सर्व गुंत्यामध्ये एक सोल्युशन असं सांगेल की जो विहिरीत पडलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी वरचा पाहिजे की नाही. वरती असला तर तो त्याला दोर टाकून काढेल. बरोबर. काढणारा जर पडून गेला, सगळेच पडून गेलं, तर मग तो त्यांना काढेल कोण वर. बरोबर. तसं ही जी जगाची विहीर आहे, या विहिरीतून काढण्यासाठी फक्त तोच परमेश्वरच करू शकतो कार्य. म्हणजे आपल्याला अज्ञानापासून ज्ञानाकडे नेणारा तोच आहे. मग तो जेव्हा स्वतःहून त्याचा परिचय देत नाही, तोपर्यंत या जगात कुठल्याही गुरुची पावर नाही की तो परमात्म्याचा परिचय देऊ शकेल. तो स्वतःचा परिचय देऊ शकत नाही की मी एक आत्मा आहे, अविनाशी शक्ती आहे. तो स्वतःला गुरु म्हणतो, लोकांकडून पाय धुवून घेतो, पूजा करून घेतो, अहम ब्रह्मास्मी, शिवोहम, मीच परमात्मा आहे असं तो म्हणतो. हे मिथ्या ज्ञान सोडून तो परमेश्वर जेव्हा पृथ्वीवर येतो, स्वतःचा परिचय देतो, तेव्हाच आपण त्याच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घेतो की तो कसा आहे. तर या बाबतीत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या जागतिक केंद्राकडून ही माहिती सर्व जाती धर्माच्या पृथ्वीवरच्या सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि उपलब्ध असलेली माहिती स्वतः परमेश्वराने दिलेली आहे. आता मी या ठिकाणी एवढं वर्णन करू शकत नाही, फक्त थोडक्यात सांगू शकतो की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपण स्वतः तिथे जाऊन अनुभव घ्याल तेव्हा परमात्मा काय आहे. आणि तो तुम्ही जो बोललात ना की तुम्ही तुमच्या अंगसंग त्याला ठेवतात, तो कसा आहे, तर ती एक प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल. तेव्हा आपणही सर्वजण त्या परमात्म्याला सोबत ठेवू शकतो. तेच तर, त्याला जाणून घेण्यासाठी ब्रह्मकुमारीचे सेंटर असतात, तर तिथं आपण जाऊन त्याचं ज्ञान घेऊ शकतो. हा जी. अच्छा, तर हा तो मार्ग बरोबर. की आपल्या जवळच्या आपण सेंटर्सला भेट देऊ शकतो. बरोबर. अच्छा, तर सर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जरूर. आता शिक्षकाची भूमिका कशी असते, काय असते त्याची, ते तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. नक्की. शिक्षक याची भूमिका म्हटली तर जसा हिरा असतो, त्या हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे शिक्षक अनेक पैलूंनी विद्यार्थ्यांना घडवत असतो. मग त्याची भूमिका अशी एकच एक नाही आहे, छापीव रेखीव अशी. त्याची अनेक प्रकारची भूमिका आहे. त्याला आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणू शकतो. तो विद्यार्थ्याची आई आहे. आई जसं बाळाचं संगोपन करते, तसं तो आईच्या रूपाने विद्यार्थ्यांना वागणूक देत असतो. त्यांचं दुखलं खुपलं त्यांना स्वतः दवाखान्यात घेऊन जाईल, स्वतः त्यांना काही येत असेल प्रथमोपचार तो करेल, सगळं काम सोडून. म्हणजे आई आहे. शिक्षक हा पिता आहे. पिता ज्याप्रमाणे मुलांचं कल्याण कसं होईल या बाबतीत जागृत असतो, तसं विद्यार्थीसाठी शिक्षक हा एक पित्याची भूमिका आहे. त्याचबरोबर त्याला सन्मार्गाला नेण्यासाठी तो जज पण बनतो, शिक्षा करतो. त्याला शिक्षा म्हणजे शारीरिक शिक्षा करतो असं नाही, तर त्याला वृत्तीमध्ये सुधार व्हावी त्याची, यासाठी तो त्याला एक घडवतो. नंतर मग अशा पुढच्या भूमिकेमध्ये त्याला सोशल इंजिनियर आपण म्हणू. सोशल इंजिनियर म्हणजे हा जो समाज आहे, या समाजाला घडवणारा तो अभियंता आहे. उदाहरणार्थ राष्ट्रपतीपासून तर शिपायापर्यंत सर्व पदं जी निर्माण होतात ती या विद्यार्थ्यांमधून निर्माण होतात. आणि या विद्यार्थ्यांना घडवणारा कोण, तो शिक्षक असतो. तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या शपथविधीच्या वेळेस त्यांचे गुरु आले होते बघा. आता राष्ट्रपती स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी त्या गुरूंना वर आणलं. हां, तर ते का, कारण मी जरी राष्ट्रपती झालो तरी हे माझे गुरु आहेत, ही त्यांची भावना. गुरु म्हणजे परमेश्वराचं रूप. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर असं आपण म्हणतो, परमेश्वराचं रूप मानतो. तसं त्यांनी ते रूप मानून आधी त्यांना वर आणलं. म्हणजे बघा, ही समाजामध्ये सोशल इंजिनियरच्या बाबतीत जी भावना आहे ती फार मोठी आहे. फ्रान्स या देशामध्ये तुम्हाला सांगतो की शिक्षक जरी जज समोर आला तर जज उभा राहून त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो. एवढी फ्रान्स या देशामध्ये शिक्षकाच्या भूमिकेबद्दल समाजामध्ये आदराची भावना आहे. परंतु दुर्दैवाने आज जगामध्ये, विशेष करून आपल्या भारतामध्ये, काही शिक्षकांनी ही भूमिका मळवलेली आहे. तर त्याचं दुःख होतं. परंतु काही हरकत नाही, व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. परंतु शिक्षकाची भूमिका म्हटली म्हणजे ती समाजाला दिशा देणारी. मला आठवतं की माझ्या बालपणी जेव्हा माझ्या वडिलांचा
तारुण्याचा काळ होता, त्यावेळेस खेडेगावामध्ये शिक्षकाला अतिशय मान असायचा. सरपंच साहेब सुद्धा काही अडचण असेल तर शिक्षकाच्या घरी जाऊन त्याचा सल्ला घेत असत. आता काळ बदलला आणि शिक्षकाची भूमिका ही थोडीशी निष्प्रभ ठरली आहे. परंतु ती प्रभावी करण्यासाठी मला तरी वाटतं की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याच्यात नैतिक, सामाजिक, त्याचा मूल्यविषयक हा सगळ्या प्रकारचा विकास करण्याची जी भूमिका शिक्षकांनी निभवली पाहिजे ती नक्कीच शिक्षक करतील असा एक आशावाद आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी देखील मनापासून ती तयारी केली पाहिजे. जसं आपण विद्यार्थ्यांना गृहपाठ देतो तसं शिक्षकांनी गृहपाठ घेतला पाहिजे की मी जर विद्यार्थ्यांसमोर उभा आहे तर मला वक्तशीरपणा जर शिकवायचा असेल तर तो त्याच्या व्याख्येतून शिकवावा लागणार नाही. मी तासावर वेळेवर गेलो पाहिजे. बेल होताच 2 मिनिटाच्या आत मी वर्गात पाऊल टाकलं पाहिजे आणि शिकवायला सुरुवात केली. हां, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मुलं आपल्याला काय करतात, बघून अनुकरण करतात. आमचे शिक्षक प्रामाणिक आहेत हे विद्यार्थी केव्हा सांगतील, जेव्हा शिक्षकाच्या आचरणातून त्यांना जाणवेल तेव्हा. आणि शिक्षकांनी नुसतं प्रामाणिकपणाबद्दल व्याख्यान दिलं तासन तास तर विसरून जातील. या कानाने ऐकतील, त्या कानाने सोडून देतील. आपण म्हणतो ना, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. त्याला काही अर्थ नाही. तर आचरण महत्वाचं आहे. तर आधी शिक्षकांनी आपलं आचरण अगदी समजून उमजून पराकाष्ठेने हे चांगलं केलं पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना तो एक धडा मिळेल. बरोबर आहे, शिकायला मिळेल. अशा अनेक भूमिका आई वडिलांपासून तर एक पालकापासून एक त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यापर्यंतची भूमिका, देशाला पर्यायाने आंतरराष्ट्रीय समाजाला घडवण्याची भूमिका हा शिक्षक करत असतो. बरोबर, अशी त्याची भूमिका आहे. नाही, काही ठिकाणी असे पण टीचर्स पाहायला मिळतात की ते कुणाला एक तर विषयाबाबतीत माहितीही नसतं की मुलांना काय शिकवायचंय. काही काही असे पण असतात आणि काही अशी की जमत असलं तरी बस फक्त रिलॅक्स, जसं काय शिक्षण विषय म्हणजे जॉब हा आपला बस आरामाचा आहे, असे पण काही असतात. त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार? बरोबर, त्याला कारण असं आहे की आज बेरोजगारी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे शिक्षक या पेशामध्ये येण्यासाठी, शिक्षकी पेशामध्ये येण्यासाठी जे मनापासून तळमळ करतात त्यांची संख्या फार कमी झालेली आहे. आणि बेरोजगारी आहे, नाही येत काही तर शिक्षक बनायचं आहे, मागता येत नाही भीक म्हणून मास्तर की शिक, असा एक प्रकार या शिक्षण क्षेत्रामध्ये बोकाळलेला आहे. तर याच्यामध्ये अजून एक वाईट प्रकार मी तुम्हाला सांगू शकतो की शिक्षक बनण्यासाठी विद्यार्थ्याला BEd करावं लागतं. त्याच्यानंतर आता CET आलेली आहे, त्याच्यानंतर अजून एंट्रन्स परीक्षा वेगवेगळ्या आलेल्या आहेत. त्या पास करून एवढ्या दिव्यातून तो जर शिक्षक बनत असेल आणि बनल्यानंतरही त्याला चेअरमनला 50 लाख रुपये द्यावे लागत असतील भरण्यासाठी, मग त्याची मानसिकता काय राहील मला सांगा. तो म्हणेल मी पैसे भरून लागलेलो आहे, त्यामुळे मला गरज नाही, विद्यार्थ्यांना मी शिकवणार नाही. तो एक ताठरपणा मनाचा त्याचा निर्माण होतो आणि मनातली जी तळमळ आहे विद्यार्थ्यांना घडवण्याची ती काहीशी कमी होते. नाही, मग याने काय होतं ना, मुलांची ग्रोथ होत नाही चांगली. ते कुठे ना कुठे मागेच पडतात. आणि कसं त्यांनी टीचरला पाहिलेलं राहतं, ते करत नाही, मग एक मनात त्यांच्या पण एक बिंबवलं जातं ते मनात बुद्धीत की नाही ते काही करत नाही, आम्ही काय करावं. तर याच्यासाठी उपाय आपण असा शोधू शकतो की जरी आपण शिक्षकी पेशात आलेलो असलो कोणत्याही प्रकारे, पैसे भरून म्हणा, टॅलेंटने म्हणा, तर आपल्या पेशाशी प्रामाणिक राहणं बरोबर हे शिक्षकांनी ठरवलं पाहिजे. ठीक आहे, मी कुठेही गेलो असतो तर मला पैसे लागले असते. बरोबर आहे. कारण आजकाल स्पर्धेचं युग एवढं आहे की एक जागा रिकामी असेल त्याच्यासाठी 1000 लोक रांगेत उभे असतात. चला, मी 1000 लोकांमधून निवडला गेलेलो आहे, कोणत्याही मार्गाने असो मी ही भूमिका स्वीकारली, मी या भूमिकेला न्याय दिला पाहिजे, अशी त्याची आंतरिक भावना जर जागृत झाली तर मला नाही वाटत की तो टाळाटाळ करेल, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मागे पडेल, असं होणार नाही. तर हा एक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एक पैलू त्याने, जसा आध्यात्मिक पैलू आणि भौतिक पैलू म्हणजे तो त्याचा शिक्षक आणि शिक्षकाची भूमिका ही त्याचे भौतिक पैलू आहे. पण त्याचा आध्यात्मिक पैलू जो आहे की नैतिक मूल्यानुसार आपलं जीवन जगणं, आपल्याला मिळालेली भूमिका योग्य बजावणं,
असं म्हणतात ना, ऑल होल वर्ल्ड इज अ स्टेज, वी आर ऍक्टर्स. आपल्याला भूमिका मिळालेली आहे, परमेश्वरांनी भूमिका दिलेली आहे, मला ती उत्तम करायची आहे. की परमेश्वराने आपल्याला म्हटलं पाहिजे वन्स मोर, ही भूमिका तू पुन्हा कर, खूप छान तू भूमिका करतो. तर शिक्षकाने सुद्धा अशीच भूमिका पार पाडावी, हे जर त्याने मनापासून ठरवलं तर नक्कीच विद्यार्थी चांगले घडतील आणि भावी पिढी चांगली. मुलांना पण आपलं मुलं समजून हा, की नाही यांचं मला नुकसान नाही करायचंय, बरोबर आहे. पुढे जाऊन यांनी कुठेतरी काहीतरी छान स्थान प्राप्त करायला हवं नक्कीच. आणि आपल्या जीवनात पुढे जायला हवं. जर असा पण विचार करतील तर निश्चितच ते आपलं कार्य छान सुरळीत करू करू शकतात. शकतील, बरोबर. भले ते कोणत्याही वेने आले किंवा त्यांना कितीही संघर्ष करावा लागले आपल्या जॉब घेण्यासाठी, बरोबर कार्यासाठी, तर पण त्यांनी हा विचार केला बरोबर. की हे मुलं सगळे माझेच आहेत आणि यांना मला घडवून आणायचंय छान, तर निश्चितच करू शकतात. यामध्ये शिक्षकाचे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण मुलं फार करत असतात. कारण मला स्वतःला अनुभव आहे, आपण काही एखादा पेन जरी चांगला घेतला तर मुलं लगेच तारीफ करतात, सर तुमचा पेन खूप छान आहे. बरोबर आहे. हे तर भौतिक वस्तू आहे, परंतु आपल्या स्वभावाचं, आपल्या गुणवैशिष्ट्यांचं ते बारकाईने निरीक्षण करतात. बरोबर. आणि जर आपण त्यांच्या समोर उभं राहून टाळाटाळ करत असू तर तीच टाळाटाळ ते शिकतात आणि पुढे त्यांच्या जीवनामध्ये निरसपणा निर्माण होतो. तर एक तळमळ शिक्षकाची जर विद्यार्थ्यांना जाणवली तर ते पण तळमळीने देशासाठी काही काम करू शकतील, समाजासाठी काम करू शकतील, स्वतःच्या करिअरसाठी काम करू शकतील. म्हणून शिक्षकाची भूमिका ही जसं कॅमेरासमोर एखादा ॲक्टर काम करतो, त्याला जाणीव असते की माझं काम चांगलं झालं पाहिजे, तसं शिक्षकाला सुद्धा इतके कॅमेरे, विद्यार्थ्यांचे डोळे म्हणजे कॅमेरे, 50 विद्यार्थी म्हणजे 100 कॅमेरे माझ्यावर फिरतायत आणि मला माझी भूमिका चांगली केली पाहिजे. ही जर जाणीव त्याची अंतर्मनामध्ये शिक्षकाची असेल तर मला वाटतं की शिक्षक नक्कीच आपली भूमिका अधिक चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करतील. बरोबर आहे. कारण मुलं कसं त्यांना जितका वेळ ते शाळेत असतात तितक्या वेळ त्या सरांना पाळत असतात हो. आणि ते जे सवयी बाळगतात तर ते पण आपल्या आचरणात आणतात. म्हणून नक्कीच. म्हणतात की शिक्षक हा व्यसन मुक्त हवा हो, नेहमी. बरोबर. आज जर मुलांनी पाहिलं की कोणता सर सिगारेट घेतोय हो, किंवा तो वाईट परिणाम. खासारखं काही खातोय, बरोबर. चुकीचे प्रकार करतोय, बरोबर. तर मुलं काय करतील? तेच शिकतील. अनुकरण करतो. जसं आई वडिलांचं पण घरी पाहून मुलं अनुकरण करतात, म्हणून आई वडील खूप वेळा घरी भांडण पण नाही करत बरोबर. मुलांसमोर हो. आणि वडील पण हे काही चुकीच्या सवयी नाही बाळगत बरोबर. मुलांसमोर. बरोबर. भले असतील पण त्यांच्या समोर नाही करणार की नको. जाणीवपूर्वक त्यांच्या समोर नाही करत. हा, की मुलगा शिकायला नको. बरोबर. तसंच शिक्षकांनी पण ह्या गोष्टी करायला हव्या, आपल्या नक्की. आचरणात आणायला हवे. बरोबर. तर तसंच तुम्ही अजून काय सांगणार आपल्या श्रोतांना की काय करायला हवं, शिक्षकाने एक कसं राहायला हवं अजून? नक्कीच. तर प्रेक्षक वर्ग यांना मी सांगू इच्छितो की शिक्षकाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. जसं परमेश्वर या जगाचा शिक्षक आहे, तर आपल्याला एक छोट्या क्षेत्रासाठी एक पिढी घडवण्याचं कार्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. ही मनात भावना ठेवून सर्व शिक्षकांनी अगदी मनपूर्वक प्रयत्न करावेत की स्वतःच्या मुलाप्रमाणे ही मुलंसुद्धा माझी आहेत आणि ही मुलं भविष्यात आपल्या देशाला चालवणार आहेत आणि देशालाच नव्हे तर जगाचा गुरु भारत जो आहे आपला देश, या गुरुचं म्हणजे भारत देश हा जो आपला गुरु आहे संपूर्ण जगाचा, तर तो गुरु या स्थानी कसा टिकेल यासाठी ही पिढी आपण घडवतोय, या विद्यार्थ्यांना घडवतोय. हे भान ठेवून शिक्षकांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करावेत. एक सोशल इंजिनियर म्हणून एक जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी. समाजाला घडवणारा मार्गदर्शक, एक विघ्नहर्ता, सर्वांचा जीवनात सुख करता असा शिक्षक, या शिक्षकाने आपली भूमिका पार पाडावी, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. खूपच सुंदर सर, आणि आम्हाला भेटून तुम्हाला खूप खूप आनंद झाला आणि तुमच्याकडनं शिकायलाही मिळालं. आणि इव्हन म्हणजे तुम्ही परमात्माच्या सानिध्यात राहतात आणि त्याला घेऊनच तुम्ही सर्व कार्य पण करतात आणि निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनात जे टीचर फील्डमध्ये आहात तेही खूप सुंदर करत असणार. तुम्ही मुलांवर पण खूप छान मार्गदर्शन देत असणार. तर तसंच आमचे श्रोते पण जेही बघतात सगळे, तर तेही निश्चितच तुमच्या जीवनातून तेही शिकतील आणि आपल्या जीवनात आणतील, हीच आशा आहे. आणि तुमचा खूप खूप तुमचा अमूल्य टाइम दिल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहेत. धन्यवाद. तुमचे देखील धन्यवाद. आज आपल्याला सरांनी खूप सुंदर पद्धतीने शिक्षण आणि शिक्षक काय असतात याचं आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर असंच एका शिक्षकाची जबाबदारी काय असते
आणि मुलांना त्यांनी कसं घडवलं पाहिजे हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. आणि निश्चितच अशी आशा ठेवते की तुम्हीही ते आपल्या जीवनात घडवून आणतील आणि आपल्या जवळच्या सेंटर्सला पण भेट देऊन परमात्मा काय असतो आणि तो कसा असतो त्याचं स्वरूप हेही जाणून घ्या आणि त्यालाही नेहमी सोबत ठेवा. तर तुमचे कार्य कधीच थांबणार नाही. निश्चितच तुमची विजय आहे. चला तर असंच आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.